नमस्कार. साप साप हा सरपटणारा प्राणी आहे. साप हा सस्तन प्राणी आहे. आता काही साप विषारी असतात तर काही साप बिनविषारी असतात. आपण सापाची माहिती अगोदर पाहिलेली आहे. तर आता आपण विषारी साप आणि बिनविषारी साप हे पाहणार आहोत. तर प्रथम आपण काही साप विषारी असतात हे पाहूया आणि याच्यानंतर आपण काही साप बिनविषारी असतात हे नंतर पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया काही साप विषारी असतात त्यांची उदाहरणे. विषारी सापांची उदाहरणे आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आता विषारी सापाच्या उदाहरणामध्ये नाग, नागराज, मण्यार, फुरसे, घोणस, समुद्री साप, पोवळा, पट्टेरी साप आणि चापडा. आता यामध्ये प्रथम आपण नागाची माहिती घेणार आहोत. प्रथम नागाची माहिती आपण प्रथम घेणार आहोत. नाग हा एक विषारी साप आहे. नागाचा वावर मुख्यत्वे आशिया, आफ्रिका खंडातील उष्ण प्रदेशात आहे. तसा तर तो सर्वत्र असतो. नाग हा सर्वत्र आढळून येतो. हा फणाधारी आहे. हा सरपटणारा आहे. हा स्कामाटा या वर्गात येतो. याचे कुळ बंगारस आहे आणि नागाची ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे त्याचा फणा आणि नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचिक असतात. त्यामुळे नागाला फणा काढणे काय होते, शक्य होते. नागाच्या फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकटकाळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरून टाकणे. आता त्याच्या बाजूस देखील विविध खुणा असतात. नागाच्या साधारणपणे 6 ते 8 बरगड्या फण्या काढण्यासारख्या असतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस 10चा आकडा असतो तर काहींना शून्याचा आकडा असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे केल्याचे भासतो. नाग हे अनेक रंगामध्ये जास्त आढळतात. नागांना 2 विषारी दात असतात. तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहीत. आता नागाची लांबी बरीच म्हणजे सरासरी लांबी त्याची 1.2 ते 2.5 मीटर असते. नागाच्या अंगावरील खवले हे गव्हाच्या आकाराचे असतात. त्याचं आता नागाचं खाद्य बघूया. नागाचं खाद्य आता नाग हे उंदीर, बेडूक, सरडे, इतर छोटे प्राणी, पक्षी हे त्याचं खाद्य आहे. आता शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडून नाग शेतकऱ्याला मदत करत असतात. माणूस हा नागाचा शत्रू आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व सापांना मारतो. नाग शिकार करताना प्रामुख्याने आपल्या विषांचा उपयोग करतो आणि आपल्या भक्ष्याला चावल्यावर तो भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट पाहतो आणि मग भक्ष्य मेल्यानंतर अर्धवट मेल्यानंतर नाग तोंडाच्या बाजूने त्या भक्ष्याला पूर्णपणे गिळतो. नाग आपली अंडी इतर प्राण्याच्या बिळात टाकतो. म्हणून आयत्या बिळात नागोबा अशी म्हण पडलेली आहे. कारण नाग आपली अंडी इतर प्राण्याच्या बिळात टाकत असतो. म्हणून आयत्या बिळात नागोबा अशी म्हण पडलेली आहे. या अंडीपासून तो पिल्ले बाहेर पडेपर्यंत तो पहारा देतो. आता नागाच्या उपजाती कोणत्या आहेत? आता एक भारतीय नाग आहे. त्या भारतीय नागाविषयी माहिती बघू आपण. नागाची सर्वाधिक आढळणारी जात ही भारतीय उपखंडात आढळते. आता याच्या फण्याच्या मागील बाजूस 10चा आकडा असतो. भारतातील हिमालयातील मध्यम ते उंच रांगा सोडून ही जात सर्वत्र आढळते. प्रामुख्याने हे नाग शुष्क वातावरण जास्त पसंत करतात, परंतु तसे त्यांचा वावर सर्वत्र असतो. दुसरा एक काळा नाग ही मुख्य नागाचीच उपजात आहे.
ही जात प्रामुख्याने पाकिस्तानमध्ये या राजस्थानमध्ये आढळते. याचे संपूर्ण शरीर हे काळे असते. तसेच मुख्य नागापेक्षा लांबीने लहान असतो व फणा देखील त्याचा लहान असतो. आता शून्य आकडी नाग तिसरी उपजात आहे. शून्य आकडी नाग हा प्रामुख्याने आग्नेय आशियात म्हणजे थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम व चीन या देशात आढळतो. याच्या फण्यामागे शून्याचा आकडा असतो. आता फण्यामागील आकडा सोडला तर इतर सर्व गोष्टी मुख्य नागासारख्याच असतात. दुसरा आहे दुसरी उपजात म्हणजे पुढची की थुंकणारा नाग. आता याला थुंकणारा नाग यासाठी म्हणतात कारण तो चिळकांडी मारतो. आता हा नाग प्रामुख्याने आग्नेय आशियात म्हणजे थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम व चीन या देशात हा नाग आढळतो. घनदाट जंगले व भातराशी हे त्याचे निवासस्थान आहे. आता नावाप्रमाणेच हा नाग आपल्या विषारी दातामधून विषाची चिळकांडी आपल्या भक्ष्यावर उडवतो. हा थुंकणारा नाग हा प्रामुख्याने आग्नेय आशियात म्हणजे थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम व चीन या देशात आढळून येत असतो आणि घनदाट जंगले व भातराशी हे त्याचे निवासस्थान आहे. आणि नावाप्रमाणेच हा नाग आपल्या विषारी दातातून काय करतो, विषाची चिळकांडी आपल्या भक्ष्यावर मारतो. भक्ष्याचे डोळे हे त्याचं मुख्य काय असतं, लक्ष असतं आणि विषाच्या प्रभावाने हे भक्ष्य तात्पुरतं काय होतं, आंधळे होते म्हणजे अंध होते आणि त्याचा फायदा घेऊनच हा नाग त्या भक्ष्याची काय करतो, शिकार साधतो करतो. आता नागाचे विष हे फार भयानक असते. दरवर्षी हजारो लोक नाग चावल्यामुळे मरतात. नाग चावला आहे या भीतीनेच म्हणजे नाग चावल्यानंतर त्या भीतीनेच बहुतांशी लोक मरतात. नाग हे माणसावर स्वतःहून आक्रमण करत नाही. जर त्यानं आक्रमण केलेच तर त्याच्या मागे स्वतःचं संरक्षण करणे हे त्याचा काय असतो, उद्देश असतो, हेतू असतो. जर नागाचा सामना झालाच म्हणजे नाग तुमच्या समोर आलाच तर काहीच हालचाल करायची नाही, स्तब्ध उभं राहायचं, स्थिर उभं राहायचं, कोणती हालचाल करायची नाही, स्तब्ध उभं राहायचं, कोणती आवाज काढायची नाही, काही करायचं नाही, एकदम स्थिर राहायचं. आणि तुम्हाला हालचाल करायचीच असेल, तुम्हाला चुपचाप गुप्तपणे निघून जायचं असेल तर तुम्ही नागाच्या विरुद्ध बाजूने निघून जाऊ शकता. ते बी हळूहळू तुम्ही निघून जाऊ शकता. परंतु नाग जर समोर असला आणि तर तुम्ही घाबरला तर तुमचं काही खरं नाही. म्हणजे तुम्ही घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही आणि तसं स्थिर उभं राहायचं आणि हालचाल काहीच करायची नाही. आणि नंतर तुम्हाला त्याच्या नागाच्या विरुद्ध बाजूने हळूवारपणे हालचाल करून त्या नागापासून दूर जाता येतं. अशा प्रकारे ही दक्षता घेणे आवश्यक आहे, परंतु जास्तीत जास्त स्थिर राहणे आवश्यक आहे. आता सर्वच नाग दंश हे काही जीव घेणे नसतात. सर्वच नाग दंश काही जीव घेणे नसतात. काही वेळा कोरडा दंशसुद्धा होऊ शकतो. आता बघा, साधारणपणे 10% नागदंश हे काय असतात, जीव घेणे असतात. नागाचे विष हे मुख्यत्वे संवेदन प्रणालीवर परिणाम करतात. संवेदन प्रणालीवर काय करतात, परिणाम करतात. नाग चावल्यानंतर लवकर जर मदत मिळाली नाही तर तो मनुष्य मरू शकतो. म्हणून नाग चावल्यानंतर त्याला लवकर मदत मिळायला पाहिजे. आता ज्या भागावर नाग चावला आहे तो भाग असंवेदनशील होतो, म्हणजे निर्जीव बनतो आणि हळूहळू त्याचा परिणाम म्हणजे पूर्ण शरीरसुद्धा असंवेदनशील व्हायला सुरुवात होते, निर्जीव व्हायला सुरुवात होते आणि त्याचा तो मेंदूपर्यंत जाते आणि माणूस मरून जातो. म्हणून यास मनुष्यास नाग चावल्यानंतर लवकर इलाज करणे आवश्यक असतं, लवकर दवाखान्यात नेणे आवश्यक असतं. आता नागाच्या या विषाच्या प्रादुर्भावाने जीव जाण्यास 1 ते 1.5 तास लागू शकतो.
म्हणून तुम्ही नाग चावल्यानंतर या वेळात तुम्ही त्याला लवकर उपचार करावा लागतो, त्याची काळजी घ्यावी लागते, दक्षता घ्यावी लागते आणि एवढ्या वेळात तुम्ही त्याला वाचवू शकता. नाग चावल्यानंतर सर्वात पहिले प्रथमोपचार करणे गरजेचं असते. प्रथमोपचार करणे गरजेचं असते. आता आपण प्रतिविष पाहूया. हा प्रतिविष काय असतं? प्रतिविषमुळे माणूस वाचू शकतो. प्रतिविष हे म्हणजे नागाच्याच विषापासून बनलेलं असतं. आता नाग चावल्यानंतर सर्वात पहिले प्रथमोपचार करणे गरजेचं आहे. प्रथम उपचारानंतर साप चावलेल्या माणसाला प्रतिविषाचं इंजेक्शन देणे अत्यंत गरजेचं असतं, आवश्यक असतं. कारण प्रतिविष हे विषाच्या रेणूचा प्रादुर्भाव काय करतं? नष्ट करतं आणि शरीराच्या विषाची रेणू शरीराच्या बाहेर काढण्यास काय करतं? मदत करतं. म्हणून प्रतिविष हे नागाच्याच विषापासून बनलेलं असतं. म्हणून प्रतिविष हेच एक काय आहे? उपाय आहे. नागापासून वाचण्याचा काय आहे? उपाय आहे. म्हणून प्रतिविष हे इंजेक्शनाद्वारे दिलं जातं आणि प्रतिविष हे नागाच्याच विषयापासून बनलेलं असतं. आता भारतीय संस्कृतीमधील नागाचे स्थान काय आहे हे आपण पाहूया. भारतीय संस्कृतीमध्ये नागाचे स्थान फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात श्रावण महिन्यात नागपंचमी साजरी केली जाते आणि या दिवशी महिला जिवंत नागाची पूजा करतात व नागाला दुधाचा प्रसाद दिला जातो आणि नागोबाला दूध म्हणून आरोळी देत गारोडी लोक गावागावात फिरत असतात व त्या दिवशी ते लोकांकडून अन्न, धान्य, कपडा, लत्ता, पैसे घेतात. अशा प्रकारे आता आपण बघू या नागाबद्दल असलेले गैरसमज. नागाबद्दल अनेक गैरसमज आहेत. चित्रपटात सुद्धा अनेक गैरसमज आहेत. त्याच्याबद्दल बघा, नाग दूध पितो हा एक गैरसमज आहे. नाग कधी दूध पित नाही, कारण नाग हा सस्तन प्राणी आहे, म्हणून नाग हा दूध पित नाही. त्याच्यानंतर दुसरा आहे गैरसमज, नाग हा दारोड्याच्या पुंगीपुढे डोलतो. हा एक गैरसमज आहे. हा काय गैरसमज आहे? कारण नाग गारोड्याच्या पुंगीपुढे डोलत नाही, कारण नागा म्हणजे काय नसतात? कानं नसतात. म्हणून त्याला काही समजत नाही, म्हणजे त्याला ऐकू येत नाही, म्हणजे त्याला काही समजतच नाही. तर तो गारोड्याच्या पुंगीपुढे कसा डोलल? त्याला काहीच समजत नसतं, कारण त्याला कानं नसतात. आणि म्हणून तो गारोडी काय वाचितात ते त्याला काही समजत नाही, कधीच कळत नाही, कधीच काही समजत नाही. गारोडी काय करतात? गारोडी पुंगी घेऊन स्वतः हालचाल करत असतो आणि त्या हालचालीला नाग फक्त काय देतो? प्रतिसाद देत असतो. नाग कधी डोलत नसतो, गारोडीच्या पुंगीपुढे डोलत नसतो, कारण नागाला काय म्हणजे कानं नसतात आणि त्याला ऐकू येत नसतं. आता तिसरा आपला गैरसमज आहे, नागिनीला मारले तर नाग त्याचा बदला घेतो. हा एक गैरसमज आहे. कारण नागाच्या डोक्यामध्ये नागमणी असतो, हा सुद्धा एक गैरसमज आहे. आता चित्रपटात सुद्धा या नागाबद्दल, या सापाबद्दल अनेक गैरसमज आहेत. अशा प्रकारे नाग याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. नागाची पूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.